हॅलो एव्हरीवन, लर्निंग लेन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण परचेस अँड सेल्स एंट्रीज शिकलो. आज आपल्याला परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न एंट्रीज बघायच्या आहेत. परचेस रिटर्न म्हणजेच आपण परचेस केलेले गुड्स डॅमेज झाले असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपण रिटर्न करतो, म्हणजेच परचेस रिटर्न. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला क्रिएटमध्ये जाऊन लेजरमध्ये जायचं आहे. इथे परचेस रिटर्न टाईप करायचं आहे आणि त्याच्या अंडर येणार परचेस अकाउंट, बिकॉज आपण जे परचेस केलेले तेच रिटर्न करतोय आणि ही विंडो एक्सेप्ट करते. नेक्स्ट आपल्याला सेल्स रिटर्नही तसंच बनवून घ्यायचं आहे. त्याच्या अंडर सेल्स अकाउंट येणार आणि ही विंडो एंटर करून एक्सेप्ट करून आपल्याला एस्केपने क्विट करून बॅक आल्यावर वॉचरमध्ये जायचं आहे आणि Alt+F5 प्रेस करायचं आहे. इथे शो होतच आहे डेबिट नोट मीन्स परचेस रिटर्न. पार्टी अकाउंट नेम टाटा स्टील घेत आहे आणि पर्टिक्युलरमध्ये परचेस रिटर्न टाकून अमाऊंट टाकूया 10,000. इथे GST डिटेल्सचं ऑप्शन नो करते आणि ऑन अकाउंट घेऊन नरेशन येणार बीइंग गुड्स परचेस रिटर्न. आता नेक्स्ट आपल्याला सेल्स रिटर्न एंट्रीज बघायच्या आहेत. आता सेल्स एंट्री रिटर्न करताना फंक्शन की प्रेस करायचे आहे. Alt+F6. क्रेडिट नोट शो होत आहे मीन्स सेल्स रिटर्न. आता जे गुड्स आपण सोल्ड केलेले तेच आपल्याला रिटर्न आले तेव्हा आपण सेल्स रिटर्नमध्ये एंट्री करतो. पार्टी अकाउंटने मेहता एंटरप्राइजेस घेत आहोत आणि पर्टिक्युलरमध्ये सेल्स रिटर्न टाकून अमाऊंट 50,000 टाकत आहे. नरेशन येणार बीइंग गुड्स सेल्स रिटर्न आणि विंडो एक्सेप्ट करूया. आता जर तुम्हाला चेक करायचं असेल किंवा करेक्शन करायचं असेल, डिस्प्ले मोर रिपोर्टमध्ये जाऊया आणि अकाउंट बुक्समध्ये जाऊन डेबिट नोट रजिस्टर क्लिक करून तुम्ही परचेस रिटर्नची एंट्री चेक करू शकता. तसंच क्रेडिट नोट बघायची असेल तर क्रेडिट नोट रजिस्टरला क्लिक करून बघू शकतात किंवा काही करेक्शन असेल तेही करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच नवनवीन टॅली आणि ॲडव्हान्स एक्सेलचे व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.